तर आता काही लोक म्हणतील की काय येडं लेंड्यातनी बसलंय. ए बाबा, त्या लेंड्या नाही त्या, सोनं आहे सोनं. त्याची किंमत माहिती आहे का तुला? तर ह्याची किंमत तुम्हाला ॲमेझॉनवर कळेल. हे लेंड्या वगैरे काय नाही आहेत, सोनं आहे तुम्हाला. मेंढी पालनात फक्त तुम्हाला मेंढ्या पाळायचं समजलं आजपर्यंत, आणि हे असलं काही जे काळं सोनं असतं ह्याचपर्यंत तुम्हाला कळलं नाही. तर ह्याचा भाव 350 रुपये किलो आहे. आत्ता आपण मेंढी पालनामध्ये काय शेळ्यांना खायला किंवा मेंढ्यांना खायला, ठेवायला किंवा राहायला ह्या सर्व गोष्टी बघत असतो यूट्यूबवरती. पण आज माझ्या लक्षात एक गोष्ट अशी म्हणजे आश्चर्यजनक आली. आजपर्यंत फक्त आपण मेंढ्या कशा सांभाळल्या, त्यांना खायला काय घातलं, त्यांना खुराक काय घातलं, ह्या सर्व गोष्टी पाहत आलो. पण त्याच्या पलीकडे एक व्यक्ती आहे, म्हणजे आता ते ॲमेझॉनवर आहे, ते कळलं नाही. ह्या लेंड्या विकल्यात आहे भावानो. काय विकल्या? तर ह्या लेंड्या विकलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की त्यांनी विकल्या तर आम्ही तुम्हाला आणून देतो की, बरोबर आहे. तुम्ही मला तेच सांगणार की आमच्याकडच्या लेंड्या घेऊन तू जाऊन विक. मला पण कळतं, कारण शेतकऱ्याला प्रोसेसिंग ही अजिबात आजपर्यंत कळली नाही. कितीला विकल्या असतील जाऊन तुम्ही स्वतः चेक करा. ॲमेझॉनवरती फक्त लिहायचं शेळ्यांच्या किंवा मेंढ्यांच्या लेंड्या ह्या किती किमतीत आहेत, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की मला द्यायच्या का तुम्ही स्वतः विकायचं की काय करायचं. आजपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला समजल्याच नाही का. ज्या लोकांना समजल्या त्यांनी कधी सांगितलंच नाही. त्यांनी ऑटोमॅटिक आपला स्वतःचा जो काय करायचा होता तो व्यवसाय केला आणि त्याच्यानुसार वाढवलेला आहे. पण आपल्याला हे समजलंच नाहीत. आज मी तुम्हाला सांगतो, हे 345 रुपये किलो ॲमेझॉनवर आहे. किती रुपये? 345 रुपये. आज माझ्याकडे बघू शकता, नाही म्हणलं तरी ना 2 ते 3 ट्रॉयला भरतील. किती पैसे होतील ऑनलाईन विकलं तर? मी ऑनलाईन नाही विकू शकत, कारण मला मक्याला टाकायचं आहे, त्याच्यामुळं ऑनलाईन नाही विकता येणार. तुम्ही म्हणता ना मेंढ्या सांभाळायच्या कशा, त्यांना खायला कसं घालायचं औषध, अरे त्याच्या पलीकडे जाऊन काही लोकांनी केलं ना. तर ह्या गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजेत. नुसतेच मेंढ्या सांभाळायच्या, नुसतंच त्यांना खायला घालायचं, नुसतंच वाढवायचं, नुसतंच बाजारात विकायचं, ह्या गोष्टींच्या पलीकडे मेंढ्यांचं जे काय बाय प्रॉडक्ट निघतं, म्हणजे अशा लेंड्या किंवा त्यांचं गांडूळ खत किंवा ह्याची पावडर, ह्या सर्व गोष्टीमधनं ह्या मेंढ्यांचं चाऱ्याचं नियोजन झालं पाहिजे. कमीत कमी सुक्या चाऱ्याचं तरी झालं पाहिजे. अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत, तरच मेंढी पालन सक्सेस होईल. नाही तर आजपर्यंत चालू पण करणारे तेवढेच आहेत आणि बंद होणारे पण तेवढेच आहेत. का तर त्यांना गणितच कळलं नाही कोणाला. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा तुम्ही स्वतः विचार करा. आणि असं नाही की मीच सांगतोय, ॲमेझॉनवरती खूप साऱ्या कंपन्या आहेत त्या ह्या लेंड्या विकतात. कितीने? 350ने. आता तुम्ही म्हणाल की हे 350ने विकतोय, आपलं मटण जिवंत बकरं कोण 350ने नेत नाही? आपला दोष आहे ना, आपल्याला विकताच आलं नाही. कारण बाजारामध्ये जर ओरडून विकलं, माती पण विकते. त्याच बाजारात शांत बसून जर विकलं तर भाजी पण विकता येत नाही. हे शेतकऱ्याला समजलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही काय विकायचं, काय ठेवायचं, कसं विकायचं ह्याचा विचार करा. नुसतं हे सांभाळायचा विचार करू नका. सांभाळायला तर सांगणारी खूप आहेत, पण त्याच्यापेक्षा विकायला सांगणारी खूप कमी आहेत. त्याच्यामुळं तुम्ही चांगला अभ्यास करा ह्या गोष्टीमध्ये. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या काय असतात, आता मेंढपाळ जेव्हा एखाद्याच्या शेतात बसवतात बघा, तुमच्याकडे बसवत असतील काय रेट असेल काय माहीत, पण आमच्याकडे जर मेंढ्यांचा एक कळप म्हणजे 100 मेंढ्या जर माझ्या शेतामध्ये बसवायच्या असतील तर एका रात्रीचं 800 रुपये असतात. आणि तुम्ही त्याच मेंढपाळ बांधवांना कमी समजता, पण ते एका रात्रीचं फक्त रात्रभर मेंढ्या तुमच्या शेतात बसवायचं 800 रुपये घेतात. तर अशा ह्या लेंड्यांचा उपयोग आहे. आता ह्याची पावडर तर मी करून मक्याला घालतो, कारण मक्याचा रिझल्ट येतो मला म्हणून. आता हे पुन्हा आम्ही सर्व मक्यालाच घालणार आहे, कारण ह्याचा रिझल्ट चांगला येतो. कारण वरून जे लघवी वगैरे त्या मेंढ्यांचे आहे ह्याच्यामध्ये येते, हे ऑटोमॅटिकली म्हणजे ह्याच्या खाली गांडूळ खत तर आहेच, पण हे लेंड्यांचं जे काही खत असतं किंवा ह्या ज्या लेंड्या असतात 2 ते 3 वर्ष शेतामध्ये विरघळत नाहीत आणि हळूहळू ते शेताला खताचा पुरवठा करत असतात. आणि जे काही शेतामध्ये उत्पन्न घ्याल त्याचं उत्पन्न एकदम क्वालिटी येतं. आता मी मका जो लागवड करणार आहे किंवा टोकन चालू आहे माझी, त्या मक्याच्या शेतामध्ये हे सर्व चालू होणार आहे. आणि त्याचा मक्याचा रिझल्ट काय असतो ते मी तुम्हाला दाखवतो. कारण हिवाळ्यामध्ये शक्यतो आमच्याकडे मका येत नाही, कारण थंडीचं प्रमाण जास्त असतं. हे जर खत असेल त्या मक्याला तर मक्याचा रिझल्ट मात्र 1 नंबर येतो. मग तुम्ही लक्षात घ्या आणि स्वतःच विचार करा. शेळ्या सांभाळायच्या किंवा मेंढ्या सांभाळायच्या, त्यांना चाराच घालत बसायचं, तर त्यांचे औषधच काय असतात ती बघत बसायचं, तर त्याच्या पलीकडे अजून काय करायचं असतं किंवा होतं. आता हे काय विकायला तुम्ही म्हणणार की मला की मी तुम्हाला देतून तुम्ही विकत बसा, मला आणून देण्यापेक्षा स्वतःच एक ॲमेझॉनवर अकाउंट खोललं, त्याद्वारे विकलं तर तुम्हाला पण फायदा होणार आहे, नाव तुमचं पण होणार आहे. माझ्याकडेच दिल्यानंतर मी काय करणार आहे भविष्यामध्ये,
तुम्ही माझ्याकडे द्याल सर्व काय मान्य आहे, आणि भविष्यामध्ये काय तुम्ही म्हणाल व्यापारी झाला की, आणि मी लेंड्यांना तेव्हा दर देणार नाही किंवा काय करणार नाही, तर तुम्ही म्हणणार की हा काय आमच्या लेंड्यात घेऊन आम्हालाच सांगतोय ना, आमचंच नावावरती व्यापारी झाला. तर व्यापारी तेव्हाच होतो जेव्हा तो कुठली तरी पुढची प्रोसेस करत असतो, तेव्हा तो व्यापारी असतो. तोपर्यंत तो शेतकरी आणि तोपर्यंत तो एक माणूसच असतो. हे सर्वांनी लक्षात घ्या आणि सर्वांनीच ॲमेझॉनवरती चेक करून पहा की ह्याची किंमत किती आहे.